गुड आफ्टरनून. मी डॉक्टर नीलम छंगानी. आज आपण BA भाग 2 सेमिस्टर 3साठी जो आपला घटक आहे, घटक 4, त्याला सुरुवात करणार आहोत. या अंतर्गत आज आपण पाहू से यांचा बाजार नियम. तर से हे सिंगल इन्व्हर्टेडमध्ये लिहायचं नेहमी अक्षर. से यांना यांनी बाजार नियमाची मांडणी केली आणि अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा नियम हा ओळखला जातो आणि अभ्यासासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. से यांचं पूर्ण नाव जीन बॅप्टिस्ट से असं आहे. 1767 ते 1832पर्यंत त्यांनी एक फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला आणि अर्थशास्त्रामध्ये जो आपला बाजार नियम मांडला त्यातूनही एक प्रसिद्धी मिळवली. तर 1803मध्ये ट्रेटेंड इकॉनॉमिक पॉलिटिक नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि यामध्ये बाजाराचा नियम मांडला. से यांचा बाजार नियम या नावाने तो प्रचलित आहे. जॉन बॅप्टिस्ट से 1767 ते 1832 या काळात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ म्हणून सर्वदूर जगात प्रचलित झाले. 1815मध्ये त्यांनी पॉलिटिकल इकॉनॉमी हा विषय शिकवायला घेतला. हे त्यांनी शिकवलं आधी. फ्रेंच इतिहासामध्ये हा विषय त्यांनीच शिकवला. आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्यामध्ये से यांनीच हा विषय पॉलिटिकल इकॉनॉमी विषय शिकवला. आणि ॲडम स्मिथ यांचा जो ग्रंथ आहे वेल्थ ऑफ नेशन, या ग्रंथातील महत्त्वपूर्ण संकल्पना किंबहुना सर्व ग्रंथ त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये ट्रान्सलेट केला, सुसूत्रितपणे मांडली, त्याची मांडणी केली. अर्थशास्त्रामध्ये सेचा लॉ हा सेचा नियम म्हणजे लॉ नावाने प्रसिद्ध आहे. याबाबत आपण चर्चा करू. आता इथे हे वाक्य जे आहे, हे वाक्य म्हणजे सेचा सिद्धांत. तुम्ही म्हणाल एकाच वाक्यात सेचा सिद्धांत, तर हो, या एकाच वाक्याभोवती सेचा सिद्धांत फिरतो. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. सप्लाय क्रिएट्स म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. से हे जे विचारवंत होते, या से यांनी असं म्हटलं आहे की बाजारपेठेत कुठलीच वस्तू जशीच्या तशी पडून राहत नाही, तर उत्पादित झालेली, लक्ष देऊन ऐकायचं, उत्पादित झालेली पूर्ण वस्तू, उत्पादित झालेल्या, एकच नाही झालेल्या सर्वच वस्तू ह्या विकल्या जातात. म्हणजे प्रत्येक पुरवठा झालेली वस्तू ही आपली मागणी निर्माणच करते. त्यामुळे बाजारपेठेत सर्वच वस्तू खपतात, सर्वच वस्तू उत्पादित केलेल्या ह्या विकल्या जातात. असा हा जो नियम आहे, या नियमाला सेचा बाजार नियम असे म्हणतात. इथेच हा सिद्धांत, आपली जी थीम आहे, मेन थीम जी आहे या सिद्धांताची ती हीच आहे की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. कशी करतो हे आपण पुढे पाहूया अतिशय सोप्या पद्धतीने. या एका चित्राच्या साहाय्यानं आपण सेचा लॉ पाहूया. सोपा आहे. तो एक मुलगा आहे जो लेमोनेड विकत आहे, लेमन ज्यूस विकत आहे. टॉम, त्याचं नाव आहे, टॉम मेक्स अँड सेल्स. टॉमनी बनवला आणि विकला लेमोनेड. त्याला ते विकायचं आहे. मग काय झालं, त्याला काय मिळेल, त्यांनी त्याचा सप्लाय केला. लक्षात द्यायचं, तिथे सप्लाय आणि डिमांड दोन गोष्टी दिल्या आहे. सप्लाय आणि डिमांड. सप्लाय म्हणजे पुरवठा आणि डिमांड म्हणजे मागणी. सप्लाय म्हणजे पुरवठा आणि डिमांड म्हणजे मागणी. तर टॉमनी कशाचा सप्लाय केला, लेमोनेड, लिंबू ज्यूस आपण विचारात घेऊ त्याला. तर त्यांनी त्याचा सप्लाय केला आणि त्यांनी ते बनवलं सुद्धा. म्हणजे बनवणे म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया आणि विकणे म्हणजे पुरवठ्याची प्रक्रिया. आता ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा टॉमनी केल्या तेव्हा त्याला काय मिळालं, त्याला मिळाला पैसा. वस्तूची विक्री केल्यानंतर काय मिळेल, पैसा. काय केलं मग टॉमनी दॅट मनी त्यांनी स्पेंड केले, खर्च केले. कशावर केले, तर हा मुलगा आहे त्याने हेडफोन विकत घेतले, नंतर आपलं गेम कंट्रोल करण्यासाठी एक रिमोट विकत घेतलं किंवा व्हिडिओ गेम विकत घेतला आणि इतर वस्तू काय केल्या. टॉम अर्न्स मनी फ्रॉम द सेल ऑफ लेमोनेड. टॉमने मनी म्हणजे मिळवले, पैसे मिळवले आणि विविध वस्तूवर खर्च केले. क्रिएट्स इट्स ओन डिमांड. सप्लायसुद्धा केला आणि स्वतःच त्या वस्तूंची मागणी निर्माण केली. म्हणजेच काय सांगतो सेचा नियम, की बाजारात कुठल्याच प्रकारची वस्तू ही राहत नाही, तर प्रत्येक पुरवठा, मग पुरवठा हा काय करतो, आपली मागणी निर्माण करतो. या लेमोनेडच्या पुरवठ्याने मिळालेल्या उत्पन्नातून त्याने गरजा असलेल्या वस्तूंची मागणी केली. त्यामुळे प्रत्येक पुरवठा कुठून तरी, कोणत्या तरी गोष्टीच्या, वस्तूच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या व्यक्तीला मिळणाऱ्या
पैशातून तो त्याला हव्या असणाऱ्या इतर वस्तूंची काय करत असतो, मागणी करत असतो. म्हणूनच प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करत असतो असे म्हणतात. यापेक्षा आपण पाहू की अर्थव्यवस्थेमध्ये सतत एक चक्राकार प्रवाह सुरू असतो. आता तेजीमंदीतून बाहेर यायचं, तेजीमंदीचे प्रवाह तुम्ही पाहिले मागच्या लेक्चरमध्ये. आता आपल्याला काय असतो बरं तो चक्राकार प्रवाह पाहूया. कुटुंब आहे आणि कंपन्या आहेत. एक लाल आणि हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला दिसत आहेत की समाजामध्ये कुटुंब असतात आणि विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या काय असतात, फर्म्स असतात, कंपन्या असतात. या कंपन्या काय करतात आणि कुटुंब काय करतो, तर पैसा खर्च केला जातो कुटुंबातून. लाल याच्यामध्ये दाखवला आहे तुम्हाला. आणि कंपन्यातून वस्तू आणि सेवांचा पुरवठा केला जातो. आणि कुटुंबातून वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते. म्हणजेच प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. कुटुंबातून श्रम, जमीन, कर्ज, भांडवल यांचा पुरवठा केला जातो. तर कंपन्यातून त्यांना पगार दिला जातो, म्हणजे श्रमिकांना पगार दिला जातो, जमिनीला भाडे दिले जाते, नंतर कर्ज घेतलं असेल तर त्याला व्याज दिला जातो आणि भांडवलदाराला नफासुद्धा मिळतो. मिळणारा पगार हा कुटुंबाकडे जातो. पुन्हा कुटुंबातून काय होते, वस्तूची मागणी सुरू होते. म्हणजे कंपन्यांनी केलेला वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा कुटुंबासाठी असतो. कुटुंबातून त्यांची मागणी होते आणि कुटुंबातूनच त्यासाठी असणारा श्रमिक, वस्तू, इतर भांडवल पुरवठा केला जातो आणि पुन्हा तोच उत्पन्न कुटुंबाकडे येते. म्हणजे त्यांनी खर्च केलेला पैसा हा मागणीच्या स्वरूपात त्यांच्याकडे परत येतो. तर हा असा प्रवाह जो आहे, चक्राकार प्रवाह, हा सतत सुरू असतो अर्थव्यवस्थेमध्ये. आता इथे सर्क्युलर फ्लो डायग्रामच्या माध्यमातून पहा आपण. कुटुंब, हाऊसहोल्ड्स दाखवला आहे, फर्म्स पुन्हा तसंच आहे, फक्त इंग्रजीमध्ये दाखवलं वेगळ्या स्वरूपामध्ये. तर हाऊसहोल्ड्समध्ये काय होते पहा. पहिले स्पेंडिंग, खर्च केला जातो. खर्च केला तो कुठे गेला, फर्म्सला मिळाला. आणि फर्म्समधून जे उत्पन्न मिळालं ते कुठे गेलं, हे त्या संबंधित श्रमिकांच्या किंवा घटकांच्या घरी. आणि हाऊसहोल्डमधून काय झालं, वस्तू आणि सेवांची काय झाली, मागणी झाली. ही मागणी कोणाकडे झाली, पुन्हा फर्म्स म्हणजे उद्योगाकडे झाली. आता प्रत्येक पुरवठा हा मागणी निर्माण करतो. पुरवठा कोण करेल, फर्म. मागणी कोण करेल, कुटुंब. आणि कुटुंबातून काय होईल, वस्तूची मागणी. पुरवठा कोण करेल, संस्था म्हणजे फर्म्स. उत्पन्न मिळेल, उत्पादनाचे घटक कुठे असतात, कुटुंबात. आणि काम कुठे करतात, संस्थेमध्ये किंवा उद्योगामध्ये. त्यांना काय मिळते, उत्पन्न. ते उत्पन्न कुठे गेलं, पुन्हा त्या कुटुंबात. आणि कुटुंबाने काय केली, मागणी कुठे झाली, बाजारात. आणि वस्तूची मागणी, वस्तू कोणी निर्माण केल्या, उत्पादन संस्थेनं, ज्याला आपण फर्म्स म्हणतो. तर अशा प्रकारे प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करतो आणि हे चक्र अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने अखंडितपणे सुरू असते, जे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. सर्वसामान्य व्यक्तीला ते समजत नाही. आणि हा असा प्रवाह जो आहे हा सतत सुरू असतो. ही गोष्ट सर्वप्रथम प्रकाश झोतात आणण्याचं काम से यांनी केलं. म्हणून यांना सेचा बाजार नियम असे म्हणतात. पण आता या सिद्धांतानुसार आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की मागणी आणि पुरवठा हे नेहमी समान नसतात. हे सेचं मत आहे. यावर टीका झाल्या होतील, आपण त्या अभ्यासू, पण पुढे पहा. या सिद्धांतानुसार मागणी आणि पुरवठा नेहमी समान असतात. म्हणजेच उत्पादित वस्तूचा पुरवठा हा तेवढ्या वस्तूची मागणी करतो. त्यामुळे एक महत्त्वाचं विधान, आणि हे विधानच महत्त्वाचे आहेत या सिद्धांतामध्ये, एक महत्त्वाचं विधान से यांनी केलं. ते काय, तर त्यांनी असं विधान केलं की प्रत्येक पुरवठा हा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो. वस्तूचा पुरवठा हा वस्तूसाठी असणारी मागणी निर्माण करत असल्यामुळे बाजारपेठेत अतिउत्पादन होतच नाही. अतिउत्पादन हे होणार नाही. पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करतो हे तत्त्व जर मान्य केलं तर उत्पादन हे मागणीच्या बरोबर राहील आणि वस्तूचा पुरवठा उत्पादनातूनच होत असतो. वस्तूचा एकूण पुरवठा बरोबर एकूण मागणी अशी स्थिती असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिउत्पादनाबरोबर सामान्य बेकारी अशी अवस्थासुद्धा निर्माण होत नाही, असे से यांनी म्हटलं. अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे लोक बेकार कसे राहतील, त्यांना काम मिळेल, असा विचार किंवा असे विधान कोणी केले, से यांनी केले. 3 विधानं लक्षात घ्यायचे. प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. अर्थव्यवस्थेत अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होत नाही.
उत्पादन ही मागणीच्या बरोबर असते आणि त्यामुळे सामान्य बेकार एकूण पुरवठा आणि एकूण मागणी अशी स्थिती असल्यामुळे अर्थव्यवस्थेत बेकारी निर्माण होत नाही. असे महत्त्वपूर्ण विधानं से यांनी आपल्या बाजार नियमामध्ये केलेले आहेत. तर यानंतर आपण पाहू पुढे की काय म्हणणं होतं त्यांचं. आपण चक्राकार प्रवाहामध्ये पाहिलंच, पण पुन्हा एकदा वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या उत्पादनातून होत असतो आणि वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती घटक लागतात? 4. आपण हे शिकलो आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या चारही घटकांना काय मिळतात? मोबदले. कोणते? भूमीला खंड, श्रमाला मजुरी, भांडवलदाराला व्याज आणि संयोजकाला नफा. हे जे उत्पन्न मिळालं, ह्या उत्पन्नातून काय होते? तर ते विविध वस्तूची मागणी करतात. समजा ते अ, ब, क, ड या 3 वस्तूची मागणी करतात. तर या अ, ब, क, ड या तिन्ही वस्तूचा पुरवठा झालेला असतो. पुरवठ्यातूनच मागणी निर्माण होत असते. एवढेच नव्हे तर मागणी आणि पुरवठा हे समान असतात. असं से यांनी म्हटलं. त्यामुळे बाजारपेठेत माल पडून राहत नाही, मालाला उठाव नाही, अशी स्थितीसुद्धा कधीच निर्माण होत नाही, असं विधानसुद्धा से यांनी केलेलं आहे. तर ह्या महत्त्वाचे फोकस पॉईंट आहे सेच्या सिद्धांताचे. एकूण पुरवठा बरोबर एकूण मागणी, जे मी तुम्हाला आधी पण सांगितले. बाजारात अतिउत्पादनाची स्थिती राहत नाही आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये जेवढ्या किमतीचा माल तयार होतो तेवढ्याच किमतीचे उत्पन्न लोकांजवळ असते. म्हणजे उत्क्रय शक्तीसुद्धा ही काय असते? उत्पादन घटकामध्ये वितरित केली जात असते. असं सेच्या सिद्धांताचे महत्त्वपूर्ण 3 पॉईंट आहेत. तर सेच्या सिद्धांताची गृहीते पाहू आपण. सेच्या सिद्धांताची प्रमुख 5 गृहीते जर अभ्यासली तर एक आहे की मालाच्या किमती संतुलनावस्थेला स्थिर असतात. वस्तूच्या किमती ज्या असतात त्या त्यांनी काय म्हटलं होतं? से यांनी आपला सिद्धांत मांडताना असे गृहीत धरले की वस्तूच्या किमती ह्या बाजारात जेव्हा मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन होते तेव्हा कशा असतात? स्थिर असतात. पूर्ण स्पर्धा, बाजारपेठेचे प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा आहे, एकाधिकार आहे, अपूर्ण स्पर्धा आहे. तर यापैकी से यांचा बाजार नियम जर योग्य रीतीने म्हणजे रन करायचा असेल किंवा योग्य रीतीने तो कार्यान्वित करायचा असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये कोणती स्पर्धा हवी? पूर्ण स्पर्धा हवी, असं गृहीत त्यांनी मांडलं होतं. बचत आणि गुंतवणूक ही बरोबर असते, असं सुद्धा गृहीत से यांनी घेतलं होतं. वस्तूच्या किमती सरासरी व्ययाबरोबर असतात. हे महत्त्वाचं आहे. वस्तूच्या किमती, वस्तूची जी किंमत पातळी असते ती किंमत पातळी कशी ठरते? तिला लागणाऱ्या उत्पादन खर्चानुसार, आणि हा उत्पादन खर्च सरासरी व्ययाच्या बरोबर असावा. मजुरी जी असते श्रमिकांना दिली जाणारी ती सीमांत उत्पादकतेबरोबर, शेवटच्या घटकापासून मिळणारी जी उत्पादकता असते त्याच्या बरोबर असावी. आर्थिक क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसावा, असं गृहीत. आर्थिक क्षेत्र हे स्वतंत्र असावे, असं गृहीत से यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलं होतं. तर आपण इथं उदाहरणाच्या साहाय्यानं बाजार नियमाची पुन्हा एकदा मांडणी पाहूया. समजा उत्पादनाचे मूल्य 10 लक्ष रुपये आहे. एखादं वस्तूचे उत्पादन केले किंवा विविध ज्या बाजारपेठेत वस्तू आहेत त्यांचं उत्पादन हे 10 लक्ष रुपये. ह्या 10 लक्ष रुपयासाठी खंड, मजुरी, व्याज, नफा यांच्या स्वरूपात उत्पादन घटकांना मोबदला मिळाला. तो सुद्धा किती राहील मग? 10 लक्ष रुपये. कारण काय सांगितलं आहे से यांनी? एकूण पुरवठा बरोबर एकूण मागणी. मग एकूण उत्पादित मालाचा पुरवठा जर 10 लक्ष रुपयाचा झाला असेल तर उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला सुद्धा 10 लक्ष रुपये राहील. एकूण मालाचा पुरवठा जर 10 लक्ष रुपये आहे तर लोकांना मिळालेल्या उत्पन्नातून 10 लक्ष रुपये किमतीची मागणी केली आणि 10 लक्ष रुपये मालाचा पुरवठा म्हणजे 10 लक्ष रुपयाचीच मागणी राहील, असं सेच्या सिद्धांताचा सार आहे किंवा सेचा सिद्धांत सांगतो. तर सेच्या सिद्धांतातून जर निघणारे प्रमुख निष्कर्ष आपण पाहिले तर पहा, त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्या सिद्धांतातून हे दिसून येते की आर्थिक घटकांमध्ये समन्वय व समायोजनाची प्रवृत्ती असते. त्यामुळेच पुरवठा व मागणी यांचे संतुलन साधले जाते. सरकारचा हस्तक्षेप जर यामध्ये झाला, म्हणजे त्यांचं जे गृहीत आहे हस्तक्षेप नसावा, तर असं संतुलन घडून येणार नाही. उत्पादन कितीही झाले तरी ते मागणीपेक्षा जास्त असत नाही. कारण लोकसंख्या वाढत असते, मागणी सतत वाढते. कारण उत्पादनाच्या प्रमाणात मागणी वाढते आणि अतिउत्पादनाची समस्या निर्माण होत नाही. अतिउत्पादनाची समस्या नसल्यामुळे सामान्य बेरोजगारीसुद्धा निर्माण होत नाही. बेरोजगार साधनांचा उपयोग केल्यास उत्पन्न वाढते
अशावेळी अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगारीकडे वाटचाल करते. आर्थिक प्रणाली ही कशी असली पाहिजे, तर ही स्वयंचलित ऑटोमॅटिक असली पाहिजे असे बाजार नियम म्हणतो. आणि बाजार नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा असा की यात लवचिकता या तत्त्वाला महत्त्वाचं स्थान आहे. मालाच्या किमती, मजुरीचा दर, व्याजाचे दर हे कसे असले पाहिजे, हे लवचिक असले पाहिजे. यामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप नसावा. तेव्हाच प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करेल असं से यांचं मत आहे. तर सेनी जे मांडले की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, प्रत्येक बाजारात अतिउत्पादन होत नाही, बेकारी राहत नाही, पूर्ण स्पर्धा असावी, सरकारचा हस्तक्षेप नसावा, हे ज्या त्यांनी मांडल्या विचार त्यांनी मांडले, याचं जर आपण परीक्षण केलं तर त्यामध्ये अनेक दोषसुद्धा दिसून आले. ते दोष असे की प्रत्येक पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करतो हे विधान चुकीचे आहे असं टीकाकार म्हणतात. कारण लोकांचे उत्पन्न वाढते हे खरे जरी असले तरी सर्वच वाढलेलं उत्पन्न आपण उपभोगावर खर्च करत नाही. एखाद्या व्यक्तीला जर 1,000 रुपये पगार मिळत असेल तर तो पूर्णच्या पूर्ण 1,000 रुपये हा आपण पाहिलं ना उदाहरण 1 लक्ष रुपयाचं, 10 लक्ष रुपयाचं, तर तो पूर्णच्या पूर्ण पगार हा आपल्या उपभोगावर खर्च करणार नाही, तर भविष्यातील येणारे संकट किंवा बचत यासाठी सुद्धा काही भाग राखून ठेवला जातो. त्यामुळे प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो हे से यांनी केलेले विधान टीकाकारांना चुकीचे वाटते, किंबहुना ते चुकीचे ठरवतात. से यांचा नियम जो आहे हा दीर्घकाळात खरा ठरतो, दीर्घकालीन नियम आहे अशी सुद्धा टीका याच्यावर केली जाते. आणि केन्स यांनी प्रामुख्याने ही टीका केली, कारण केन्स यांचं असं मत आहे की दीर्घकाळ हा महत्त्वाचा नाही. वी आर ऑल डाईड इन लाँग पिरियड. आपण दीर्घकाळात सर्व मेलेले असू. अशा वेळेस अल्पकाळात संतुलनाचा विचार केला पाहिजे. दीर्घकालीन संतुलनापेक्षा ते वास्तव आहे आणि महत्त्वाचे सुद्धा आहे. से यांचा जो बाजार नियम आहे यामध्ये पूर्ण स्पर्धा गृहीत धरली आहे. जे आपण पाहिलं बाजारपेठेचे जे प्रकार आहेत, परंतु पूर्ण स्पर्धेच्या धर्तीवर जर सेचा बाजार नियम, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात. मग विक्रेते असंख्य असतात, पर्याय बहुतांश असतात, त्यामुळे हा नियम खरा ठरत नाही. मजुरीच्या दरात जर घट केली तर पूर्ण रोजगार अशक्य आहे. से यांचा जो नियम आहे यामध्ये असं ठरलं आहे की मत मांडलं आहे की बेकारी नाही, अर्थव्यवस्था रोजगारीकडे वाटचाल करते, परंतु मजुरीचा दर जर घटला तर उत्पादन नक्कीच घटेल आणि मग शेवटी बेकारीसुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बचत आणि गुंतवणूक कधी समान राहू शकत नाही हे सुद्धा सेचं मत टीकाकारांनी खोडून काढलं. आणि सेचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार भांडवली वस्तूच्या खरेदीसाठी जी बचत होते ती पूर्णपणे खर्च होते, परंतु प्रत्यक्षात असं आढळून येत नाही. आणि रोजगाराबाबत से यांनी जे विश्लेषण केलं आहे ते अतिशय मर्यादित आहे, त्याचं सविस्तर विश्लेषण त्यांनी केलं नाही अशी सुद्धा टीका त्यांच्या या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे. तर आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे. सेचा नियमाचे टीकात्मक परीक्षण करा असा प्रश्न येतो तुम्हाला, तर जे 3 ते 4 विधानं महत्त्वाची आहेत ती महत्त्वपूर्ण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं विधान हे आहे, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. पुरवठा हा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो. JB सेस लॉ, डिमांड इज नेवर रिअली द प्रॉब्लेम. मागणी ही कधीच प्रॉब्लेम करत नाही, तर मागणीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक किंवा सृष्ट चक्र सुरू होते आणि त्यातून सर्व समस्या ह्या सोडवल्या जातात. उपभोगात, उत्पन्नात, गुंतवणुकीत, रोजगारामध्ये वाढ घडवून आणण्यास मागणी ही महत्त्वाची असते. तर अशा रीतीने आपण सेचा हा सिद्धांत इथे पाहिला. यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील घटकातील पुढील प्रश्नाकडे वळूया. तोपर्यंत थांबूया.